शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी काल उमेदवार बदलण्यासंदर्भात वक्तव्य केलेलं होतं। पश्चिम महाराष्ट्रामधील उमेदवार बदलले जातील अशी शक्यता नाकारता येत नसल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगलेच्या दोन्ही उमेदवारांची उमेदवारी धोक्यात आहे का असा सवाल उपस्थित होतोय। विशेष म्हणजे कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावरती भाजपच्या एका पदाधिकाऱ्यानं उघडपणे नाराजी व्यक्त केलेली होती, तर दुसरीकडे धैर्यशील माने यांच्या विरोधात भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांमधनं नाराजीचा सूर आहे। संजय शिरसाटांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असं धैर्यशील माने यांनी म्हटलेलं आहे। शिरसाटांचं वक्तव्य एप्रिल फूलची बातमी म्हणून पाहायला हरकत नाही असंही त्यांनी म्हटलंय। शिरसाटांनी कमजोर उमेदवारांसंदर्भात कॉमन स्टेटमेंट केलेलं होतं। आम्हाला कुठलीही अडचण नाही, आम्ही कामाला लागलो आहोत असं माने यांनी म्हटलं। राजू शेट्टींचं अजूनही कोणता झेंडा हाती घेऊ असं सुरू आहे अशी टीका सुद्धा माने यांनी केलेली आहे। संजय शिरसाट यांनी काल कमजोर उमेदवार जे असतील त्यांची या ठिकाणी उमेदवारी बदलण्यासंदर्भातलं एक वक्तव्य केलं होतं। खरं तर पश्चिम महाराष्ट्रातला उल्लेख त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत केला होता। या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत पश्चिम महाराष्ट्रातलेच विद्यमान उमेदवार आता आहेत। काय नेमकं कसं बघता या वक्तव्याकडे, तशी काही शक्यता आता आहे? त्यांनी उल्लेख करताना कमजोर उमेदवाराच्या बाबतीत एक जनरल स्टेटमेंट केलं होतं। त्यांनी सुद्धा सांगितलं आणि हा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे। एखाद्या माणसाचा निर्णय घेण्याचा पक्ष प्रक्रियेमध्ये नेतृत्वाकडे त्या ठिकाणी अधिकार असतो, याच्या बाबतीत हे जनरल स्टेटमेंट होतं। त्यांनी एरिया स्पेसिफिक किंवा एखादा मतदारसंघ स्पेसिफिक असं कुठलं स्टेटमेंट केलं नव्हतं, पण त्याचा विपर्यास थोडासा या ठिकाणी झालेला दिसतो। महाराष्ट्रात, मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात दोनच ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्या असतील आणि त्याला प्रश्न असा विचार केला की एखादा बदलाय झाला तर कुठला बदल, तर एकतर मराठवाड्यातला बदलता येईल किंवा पश्चिम महाराष्ट्रातला बदलतील। हे एवढंसं जनरल स्टेटमेंटचा या ठिकाणी विपर्यास झाला आहे। आणि मी आपल्याला मुद्दामून सांगेल, कालचा 1 एप्रिलचा दिवस असल्यामुळे कदाचित एप्रिल फुलची बातमी म्हणून त्याच्याकडे पाहायला काही हरकत नाही। पत्रकार बांधवांनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाला उत्तर देत असताना त्यांनी हेही स्पष्ट केलं की तशी जर काही परिस्थिती असेल तर तो सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या विचारावर विश्वास ठेवून या ठिकाणी आम्ही काम करणारी लोक आहोत। यामध्ये आम्हाला कुठलीही अडचण नाही। मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून मी या ठिकाणी कामाला लागलेलो आहे आणि गावागावांच्या भेटी, कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या भेटी माझ्या या ठिकाणी सुरू आहेत। एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी धनुष्यबाण घेऊन काम करतोय। परत एकदा या मतदारसंघातनं धनुष्यबाण हे निशाण दिल्लीमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही। समोर उमेदवार देखील राजू शेट्टी आता स्वाभिमानीकडून असणार आहेत। एकंदरीत ही लढाई मग कशा पद्धतीची तुम्हाला आत्ता वाटते? स्वाभिमानीनं काय करावं, राजू शेट्टी साहेबांनी काय करावं हा त्यांचा पक्षाचा विषय आहे। पण मी माझ्या पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे आणि मी कामाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। त्यांची धोरणं, त्यांचं इकडनं जायचं का तिकडं जायचं, कुठला झेंडा घेऊ हाती, हे जे त्या ठिकाणी त्यांचं मानसिक घालमेल आहे। एका बाजूला मी कोणाचा पाठिंबा घेणार नाही, एका पहिला स्टेटमेंट त्यांनी त्या ठिकाणी केलं, मी एकला चरवले जातो आणि नंतर परत जाऊन ते काही लोकांशी प्रयत्न करतायत की त्यांनी पाठिंबा बाहेरनं तर द्यावा, आतनं तर द्यावा। सगळ्या दगडावर हात ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये खऱ्या अर्थानं कुठल्याच दगडावर उभा राहता येईना अशी आता त्यांची अवस्था या ठिकाणी निर्माण झाली आहे। एखाद्या नववधूला लग्न करायचं आहे, मुलगा तर चांगला आहे, मुलगा पाहिजे, पण सासू सासरे नकोत, अशी अवस्था त्यांची काहीतरी आहे। त्यांना हा अति आत्मविश्वास आहे असं म्हणावं लागेल, कारण अनेक जण तसं म्हणतात की कुणाचाही आम्हाला पाठिंबा नको असेल तर ते कसं चालेल? नाही, मी म्हणणार नाही। आता ते फार मोठे नेते आहेत, त्यांच्या बाबतीत मी काही असं स्टेटमेंट करणं योग्य नाही। त्यांचा आत्मविश्वास हा त्यांचा अधिकार आहे, त्यांनी ते काय करावं, त्यांचा पक्ष आहे, त्यांचा अधिकार आहे। पण त्याचबरोबर त्यांनी महाराष्ट्रात किती ठिकाणी जर युती करायची असती, आघाडी करायची असती, तर किती ठिकाणी आपले उमेदवार आता त्या ठिकाणी उभे राहत आहेत, काय बळ त्यांना त्या ठिकाणी देत आहेत, तुपकर साहेबांचं नेमकं काय झालं, त्यांच्या बरोबरीनं काम करणारे चळवळीतले नेते का एक या ठिकाणी बाजूला जायला लागले, का प्रभावी चेहरे त्यांच्याबरोबर राहिले नाहीत, याची उत्तरं तेच देऊ शकतील, कारण मी एक बाहेरनं पाहणारा कार्यकर्ता आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।